आता हे जे काही सांगतात ना बंद करणार, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, देवेंद्र, मी एकनाथराव शिंदे अजिबात ही योजना बंद करणार नाही. ही योजना आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची वीज माफीची योजना चालूच ठेवणार. पण 3, 5, 7.5 ला एक डोक्यात विचार येतोय असा, जो इन्कम टॅक्स भरतोय त्याला त्याला इन्कम टॅक्स भरत असताना पुन्हा फुकट द्यायचं म्हणलं लयच भारी पडतंय. त्याच्यावर ते जरा अजून मला द्यायचंय ते गरजूला द्यायचंय, गरीबाला द्यायचंय, ज्याला खरोखरीच गरज आहे त्याला द्यायचंय. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामुळं हे मध्ये मध्ये म्हणतात ना, काही आमचे विरोधक फार आमच्यावर प्रेम उतू चाललंय त्यांचं, हे आता बंद करणार, हे आता असं करणार, का पैसे देत नाही, कधी पैसे देणार आहे, काळजी करू नका. त्यांच्या अकाउंटला पैसे देणारे. पहिला तर योजना आणली तेव्हा यांनीच माझी चेष्टा केली, काय दिले तर 1,500 रुपये. 1,500 काय होतंय, 1,500 काय होतंय ते कळलं सगळ्याला. चांगल्या योजना आल्यानंतर समाज कसा उभा राहतो हे चांगलं कळलंय. कधी देशाच्या राज्याच्या इतिहासात 237 जागा नव्हत्या कधीच. चव्हाण साहेबांच्या काळात नाही, वसंतदादाच्या नाही, पवार साहेबांच्या काळात नाही, मनोहर जोशींच्या काळात नाही, मुंडे साहेबांच्या काळात नाही, कुणाच्याच काळात नाही. शंकरराव चव्हाण, खूप जणांची नावं घेता येते. एवढ्या भरभक्कम पाठिंबा आलेला आहे. त्याला कुठेही आता दृष्ट लागू देऊ नका. आम्ही आपली काळी भाऊच्या आता देवगिरीला बांधतोच आहे आणि या पद्धतीने आपण जाऊ. मनात पण कुणाबद्दल ठेवायचं नाही. आपासाहेब काळजी करू नका, कुठं बसलं, काय काळजी करू, माझ्या मनात काय नाही. भावकी भावकी भावकी, शेवटी काय असेल ती भावकी एकमेकाला साथ देत असते. त्याच्यामुळं तिथं काही काळजी नाही. बादशाह तू पण काही काळजी करू, फक्त आपल्याकडनं कुणी चूक होऊ देऊ नका. रुलिंग पार्टीकडनं पण नको आणि ह्याच्यातनं. आणि विकास कामात कुणी आडकाठी आणू नका. तुम्ही जिल्ह्यामध्ये मला कुणी भेटा, जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातलं, किंवा अजित पवार इथं अन्याय होतो राव, तुमची सत्ता आहे आणि तुमची लोक इथं आता अधिकारी पण डुडी म्हणून कलेक्टर आणले, फार चांगला कलेक्टर आहे. त्यांना सांगितलेलं आहे माझ्या जिल्ह्यातले प्राथमिक आरोग्य केंद्र नंबर 1 चे झाले पाहिजे. ओपीडी माझ्या गरीब महिलांना, माझ्या गरीब पुरुषांना तिथं मस्तपैकी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. तुम्ही आज मी सांगतो, कारण तसं बघितलं तर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दौंड तालुक्यात माझा पहिलाच हा कार्यक्रम आहे. पण तुम्हाला आज सांगतो, आपल्या जिल्ह्यातल्या ओपीडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, प्रायमरी स्कूल वगैरे आहेत ना, त्या आता इतक्याच चांगल्या करायचा निर्णय घेतलाय की तुम्हालाही वाटेल की नाही राव हे खरंच बोलताय, तसं करताय. अशा पद्धतीनं सीओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माझ्याकडे मला वाटतं 15-1 वर्ष होते साहेब, त्याला आणलेलं आहे. त्यालाही सांगितलंय भेदभाव करायचा नाही. गावाला दिलेल्या पैशाचं काम चांगले दर्जेदार झालं पाहिजे, क्वालिटीचं काम झालं पाहिजे आणि खरोखरीच लोकांना समाधान वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्यालाही जबाबदारी दिलेली आहे. कलेक्टरला सांगितलेलं आहे. आता एसपीचंही प्रमोशन होतं, एसपी पण चांगला आणतो, कडक एसपी आणतो. आज 5 दारू धंदे बिंदे इथं तुम्ही सगळे पोलीस उभे आहेत, तुम्हाला बाकी सगळी घरं, सगळे काही इन्फ्रास्ट्रक्चर, गाड्या घोड्या. आता सीपीचं कार्यालयाचं काम सुरू केलंय पुण्याचं, पिंपरी चिंचवडचं सीपी कार्यालयाचं काम सुरू केलंय, पुण्याचं केलंय, एसपी कार्यालयाचं काम सुरू केलंय. अनेक कामं सुरू आहेत. जे सगळी कामं आपण चांगल्या पद्धतीने करणार आहे. पण पोलिसांचा आदरयुक्त दबदबा असला पाहिजे. आया बहिणींच्यावर आणि मुलींच्यावर कुठेही काही वेडेवाकडे प्रकार होता कामा नये. त्याच्यामध्ये कुणी काही चूक केली त्या नराधावाला अशी काय शिक्षा झाली पाहिजे की परत त्याला 7 जन्म आठवले पाहिजे. आणि त्याच्यात राजकीय हस्तक्षेप अजिबात होऊन देणार नाही. मी चंद्रकांत दादांशी पण बोललोय, मी एकनाथराव शिंदेशी पण बोललोय, देवेंद्रजींशी पण बोललोय. आपण कुणी त्याच्यात राजकीय हस्तक्षेप, आता हे बीडचं प्रकरण आहे ते आम्ही खूप गंभीरतेने घेतलेलं आहे. ह्याच्यात कुणाचेच लाड आम्ही होऊन देणार नाही.
SIT नेमली, त्याच्यामध्ये CID नेमली, चौकशी चालली आणि न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी चालली. 3 चौकशा चाललेल्या. त्याच्यात पुनराशापर्यंतही धागेदोरे पोचले तरी त्याला माफी नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आपण सगळ्या जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने राहू. शिवछत्रपतींनी ती शिकवण आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये अजिबात भेदभाव होता कामा नये. आणि आपण पण काम करताना माझ्या दौंडमध्ये पण सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. माझं दौंड शहर तर मिनी भारतच आहे. सगळे म्हणजे भारतामध्ये जे वर्ग वेगवेगळे राहतात ते सगळे आपलं रेल्वेचं जंक्शन असल्यामुळे तिथं राहतात. तशा पद्धतीने तिथं झालंय. त्याकरता आपल्याला आणखीन तिथं जागा वगैरे कमी पडतीये. मी त्याच्यामध्ये अजून काही मार्ग कसा काढता येईल तो प्रयत्न त्या ठिकाणी करतो. कारण पलीकडे नदीकडे वाढायला जागा नाही, इकडे वाढायचं म्हणलं तर काळवटीच्या जमिनी आहेत असं सगळे. आणि त्याच्यातून दौंड तर सुधारलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण पण त्या ठिकाणी करूया. त्याच्यामध्ये कुरकुम MIDC मध्ये पण काही कारखानदारी आणण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. ह्या पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम आमचं चालू आहे. आणि सुदैवाने केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचं आहे. उद्याच्या 15 तारखेला देशाचे पंतप्रधान येत आहेत. आमचे 237 महायुतीच्या आमदारांची मीटिंग त्यांनी बोलवलेली आहे मुंबईमध्ये. म्हणजे पहिल्यांदाच असं घडतंय की या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. आणि उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे आमचा प्रयत्न आहे. परंतु अजून पण ओबीसीचा प्रश्न तिथं सुटला नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात भांडतोय की मागासवर्गीय, आदिवासी आणि सर्वसाधारण यांच्या पुरुष स्त्रियांची आरक्षण पडलीत, परंतु आमच्या ओबीसीचं, इतर मागासवर्गीयाचं पडलं नाही. ते आम्हाला दुरुस्त करून द्या. ते आता पुन्हा मी परवा वकिलालाही दिल्लीला जाऊन भेटलो. देवेंद्र आणि एकनाथरावांचं पण लक्ष आहे. आणि ह्या पद्धतीनं CM साहेबांना आम्ही सगळेजण मिळून तिथं लवकर निवडणुका लावायचा प्रयत्न करतोय. निवडणुका लावत असताना काही ठिकाणी जसं पूर्वी आम्ही महाविकास आघाडीत काँग्रेस वेगळं लढायचं, राष्ट्रवादी वेगळं लढायचं, तशा पद्धतीनं होणार आहे. तिथल्या जिल्ह्यांनी ठरवायचंय युती कुणाशी करायची. म्हणजे आम्ही 3 जण युतीत आहोत ना, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना. तर तिथं काय करायचंय, तिथं त्यांना वेगवेगळे लढायचं असेल त्यांना तशी मुभा आहे. त्याही वेगवेगळे लढले, समोरच्यांचा फायदा होणार असेल तर त्यांनी तिथं युती करावी. त्यांना प्रत्येकाला आपापल्या भागाचं राजकारण माहिती आहे. त्या खोलात मी जास्त जात नाही. पण ह्या पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यावर कार्यकर्त्यांनो आपापल्या भागात चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करा. वेळ कुठेही तुमच्याकडनं होऊन देऊ नका आणि निर्व्यसनी पद्धतीनं त्या ठिकाणी राहा. हे मला तुम्हाला सगळ्यांना फक्त सोसायटीला 33% व्याज भरावं लागणार आहे. इतर सोसायटीचे जे चेअरमन इथं असतील आणि त्यांना या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल, खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत बाबांनो. त्याच्यामध्ये त्या योजनेचा फायदा घ्या. आरोग्याच्या करता चांगल्या योजना आहेत, मोफत उपचाराच्या करता चांगल्या योजना आहेत, मुलाबाळांच्या करता. त्या मुलीला एकुलती एक आता मुलगी झाली, त्या माझ्या भगिनीला, तिला 5,000चा चेक आता आपण दिलेला आहे. 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने तिला 1 लाख रुपये आम्ही देणार आहे. कारण तिला कुठं शिक्षणाच्या करता अडचण येऊ नये. शिक्षण तर गरिबांच्या करता आणि ठराविक वर्गाच्या करता मोफत केलेलंच आहे. ह्या अशा सगळ्या अनेक गोष्टी आपण करतोय, करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी मनापासून त्या बाबतीमध्ये साथ द्या आणि ह्या पद्धतीनं आपला दौंड तालुका, दौंड शहर, आपला पुणे जिल्हा, आपलं राज्य हे आपण पुढे नेण्याचं काम करू. मी मगाशी बोलता बोलता राहिलं, आता बंद नाही बोगदा, खडकवासल्यामधनं बोगदा निघणार आहे, तो फुरसुंगीला येणार आहे. 3 TMC पाण्याची बचत होणार आहे. त्याचा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुक्याला होणार आहे, हवेली तालुक्याला होणार आहे. त्याच्यावर जिथं जिथं जे जे काही करता येईल ते अतिशय व्यवस्थितपणे करण्याच्या करता माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा
आणि आमचा महायुतीचा प्रयत्न राहणार आहे, त्याबद्दल आपण काळजी करू नका. अजूनही काही ठिकाणी महत्वाच्या पोस्टिंगला चांगले अधिकारी आणणार आहे. आता इथं शेलारच होतं ना, ते शेलार तहसीलदार, त्यांनाही काम सांगितलं. शेलार ही कामं सांगितलेली सार्वजनिक काम आहे, ही वेळेमध्ये झाली पाहिजे. ती वेळेत झाली तर आपण व्यवस्थितपणे काम करताय असं मला वाटेल. नाहीतर मला वेगळा कुठला निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय घेण्याची वेळ अधिकारी वर्गाने पीआय असेल, डीवायएसपी असतील, प्रांत असतील, मामलेदार असतील, बीडीओ असतील, जे कोणी अधिकारी राज्य सरकारचे तिथं काम करत असतात, त्यांनी सगळ्यांनी त्या हेतूने तिथं वागलं पाहिजे. अशा पद्धतीनं माझी विनंती आहे. सागरने मला हे पण दिलेले दौंड तालुक्यात कानगाव, हातवळण, कडेठाण, दापोडी, पारगाव या गावांमध्ये नदीजवळच्या गावात बिबट्यांचा जास्त प्रमाणात वावर झालेला आहे, हल्ले करतायत. त्याचं म्हणणं टास्क फोर्स तयार करा आणि ड्रोनद्वारे पाहणी करा. मी आज आता इथलं झाल्यावर माझ्या बारामतीला मी जाणार आहे आणि उद्या बारामतीहून पुण्याला रात्री जाणार आहे. परवा पुण्यात आहे मोहिते म्हणून अधिकारी राहुल पाटलाच्या जागी आता आणलेले. त्या मोहित्यांना बोलून घेतो, त्यांना सांगतो की तुम्हाला ड्रोन किंवा काही जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याकरता पैसे नसतील तर डीपीडीसी मधनं त्यांना पैसे देतो. आणि पिंजरेपण मध्ये माझ्या जुन्नरखेड, आंबेगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहेत, बिबटे वाढलेले आहेत. त्यांचे ऊसाची शेती त्यांना लपायला मोठ्या प्रमाणावर आहेत. परवा तर बार्शीचं शिष्टमंडळ आले, बार्शीमध्ये तर एक वाघच आलाय, यवतमाळ मधनं चालत बार्शी मध्ये आलाय आणि मला फोटोही त्यांनी दाखवले. मग मी वन विभागाला बोलून घेतलं, ते म्हणले दादा आलेला आहे आणि ही वस्तुस्थिती खरी आहे. तिथं पण आता तो पकड ड्राईव्ह तो सह्याद्रीच्या जंगलात आपल्या दऱ्याखोऱ्यात सोडायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, त्यालाही आपण पकडतोय. परंतु हे व्हायला नाही पाहिजे. हे होण्यामागचं कारण एक गैरसमज करून दिला, मी खरं बोलतो. आपण जंगलांवर अतिक्रमण केलं, झाडं तोडून, हे करून, लेवल करून, ऊस लावून, कांदा लावून, काय काय लावून त्यांचं क्षेत्र कमी केलंय. त्याच्यावर त्यांना जागा कमी पडती, ते बाहेर येत आहेत. त्यांची जागेत आपण अतिक्रमण केलं नसतं तर ते बाहेर आले नसते. आणि दुसरी एक गोष्ट, हे प्राणी जगातच राहणार नाही. हे जसं तो डायनासोर जसा पूर्वीचा इतिहास सांगतात की होता, तशा पद्धतीनं तुम्हाला मला जगण्याचा जसा माणूस म्हणून अधिकार आहे, तसं त्यांनाही पशुपक्ष्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. तेव्हाही वसुंधरा तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. ही गोष्ट पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याच्यावर सागर हे बिबट्याच्या बद्दल मुसळे, परवा दिवशी सकाळी मी तिथं आहे, त्याला बोलून घे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वार्षिक सभा मी लावलेली आहे, 8:30ला आहे, 8:30ला काय असेच काहीतरी. तिथं त्यांना बोलव, मी तिथं सांगतो ह्याच. आणि बाकीची पण निवेदन दिलीत काही काहींनी. बऱ्याच जणांची मुंबईतली कामं आहेत, माझ्या माऊलींनी पण वर्क दिलेली आहेत, ते पण मी मुंबईला घेऊन. आमची आदिती तटकरेच तुमच्या खात्याच्या मंत्री आहेत, तिला पण